अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करत आहे भयकथा कादंबरीकार नारायण धारफ लिखित कादंबरी ग्रहण, प्रकरण 15. बँकेच्या इमारतीत शिरताना धाकधूक व्हायची ती झालीच. तिच्या वरिष्ठांचे केबिन कोठे आहे हे शेखरनं तिला अगदी नकाशा काढून दाखवलं होतं. तेव्हा ती इतर नागरिकांबरोबर आत शिरली. काउंटरचा फ्लॅप वर उचलून गेली आणि केबिनच्या रोखाने चालायला लागली. पण कर्मचाऱ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलंच. अगं ती बघ वसुधा, अगं गोखले आली. एक दोघींनी तिला हाक सुद्धा मारली, पण एक हात वर करून त्यांना थांबाची खून करीत ती केबिनपाशी पोचली आणि दारावर टकटक करून तिने दार ढकलून आत प्रवेश केला. मोठ्या टेबलामागच्या ग्रहस्थांनी वर पाहिलं आणि एकदम म्हणाले, अरे गोखले, या या, बसा बसा. स्नेहा त्यांच्या टेबलसमोरच्या खुर्चीत बसली. शनिवारी डॉक्टर कुलकर्णी आले होते. हो, मला माहीत आहे. त्यांनी तुमच्या बाबतीत एक जरा नवलाचीच गोष्ट सांगितली. हो, आणि ते खरं आहे. खरं आहे म्हणजे खरोखरच काही आठवत नाही आहे? नाही. मी, आपलं ऑफिस? नाही नाही, तुमचा विश्वास बसणार नाही, पण मला काहीही आठवत नाही. तुमचं नावसुद्धा आठवत नाही मला. बाहेर अनेक कर्मचाऱ्यांनी मला वसुधा वसुधा म्हणून हाक मारले आता. त्यांच्यापैकी एकालाही मी ओळखत नाही आहे. विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरं आहे. त्याने टेबलावरची घंटी वाजवली. आत आलेल्या प्यूनला ते म्हणाले, अरे बाहेरच्या काउंटरवर जाळीत सगळे फॉर्म ठेवलेले असतात ना, त्यांच्यातला प्रत्येकातला एक आण रे. मिनिटभरात तो प्यून हातात लाल, पिवळे, पांढरे, हिरवे असे अनेक रंगाचे लहान मोठे फॉर्म्स घेऊन आला. तो बाहेर गेल्यावर त्याने ते फॉर्म्स स्नेहासमोर सारले. ते म्हणाले, सांगा बरं, हे फॉर्म्स कशा कशासाठी वापरायचे ते? खात्यात पैसे किंवा चेक भरण्याचा फॉर्म तेवढा तिला ओळखता आला. बाकीच्यांचा तिला काहीही अर्थ लागला नाही. बस एवढाच? एकच? हो हो सर म्हणायचं सुद्धा तिला माहीत नव्हतं. त्यांनी एक कोरा कागद तिच्यापुढे सारला. जरा यावर तुमची सही करा पाहू, ते म्हणाले. तिने कागदावर सही केली. घंटी वाजवून त्यांनी प्यूनला बोलावून घेतलं आणि त्या कागदावरची सही पडताळून पाहून यायला सांगितलं. 2-3 मिनिटातच तो परत आला. सही बरोबर आहे साहेब, कागद टेबलावर ठेवतो म्हणाला. त्याने तो कागद तसाच स्नेहापुढे सरकवला. अर्थात तुम्ही वसुधा गोखले आहात ही माझी खात्रीच आहे. एक उपचार म्हणून तुमची सही चेक करून घेतली, तीही बरोबर आहे. पण प्रकरण खूपच गुंतागुंतीचं आहे, नाही का? तुमच्या डॉक्टरांनी मला 1-2 पर्याय सांगितले होते. तुम्हाला काय म्हणायचं आहे? सर, आता तिला ते बोलायचं सुचलं. आहे या परिस्थितीत मी इथलं कोणतंही काम करू शकणार नाही. पण डॉक्टरांनी मलाही सुचवलं होतं, काही दिवस शिक्षणाची संधी मिळाली तर मला ते काम शिकता येईल. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. तुमचा पत्ता तोच आहे ना? हो, खरे यांचा बंगला. ठीक आहे. हा संपूर्ण महिना तुमची रजा मंजूर झालेलीच आहे. 8-10 दिवसात मी तुम्हाला काहीतरी कळवतोच. थँक्यू सर. आणि मग जरा चाचरत, सर
या केबिनला आणखी एखादी बाहेर जायची वाट आहे का? मोठ्या हॉलमधून गेले तर त्या साऱ्या जणी माझ्याभोवती जमतील आणि त्यांच्या प्रश्नांना आणि शंकांना उत्तर देता देता माझी पुरे वाट होईल. प्लीज. जराशे हसत ते म्हणाले, तुमचंही काही अगदी चूक नाही आहे. दुसरी वाट आहे, या. उठून त्यांनी मागच्या भिंतीतलं एक दार उघडलं. बाहेर एक बोळ होता. त्याच्या शेवटाच बँकेच्या मागच्या बाजूस उघडणारं दार होतं. मी जाऊ? आपली आभारी आहे मी. त्यांचा निरोप घेऊन स्नेहा त्या बोळातून बाहेर पडली. स्नेहा आणि सारंग गाडीत बसून निघून गेल्यावर कितीतरी वेळ सदाशिव व्हरांड्यातच उभा होता. आई सावकाश सावकाश दारापाशी आली. गेली का ग ती अवदसा? ती रागाने म्हणाली. आई, एवढा का ग राग करतेस तिचा? कोण कुठली मिली आली सरळ घरात घुसून मला आई म्हणायला लागली? तुला भाऊ म्हणायला लागली? पहिल्या क्षणापासूनच मला तिचं लक्षण काही ठीक दिसत नव्हतं. आईचा एकदा पूर्वग्रह झाला की तो काही केल्या बदलायचा नाही हे सदाशिवला अनुभवाने माहीत झालं होतं. ठीक आहे, तू जा, आराम कर. आता काही ती पुन्हा यायची नाही तुला सतवायला, सदाशिव म्हणाला आणि ऑफिससाठी बाहेर पडला. पण जीपमधून ऑफिसमध्ये येताना आणि ऑफिसमध्ये टेबलामागे बसल्यावर त्याच्या मनात सारखा त्या स्त्रीचा, जी स्वतःला चंदी म्हणून घेत होती, तिचाच विचार येत होता. तिचं बोलणं चालणं पाहता काही केल्या त्याला ती भ्रमिष्ठ किंवा भामटी वाटत नव्हती. तिचे दावे आणि तिचं वागणं क्षणभर दूर ठेवलं तरी काही गोष्टी अशा घडल्या होत्या की त्याचं स्पष्टीकरण देणंच अशक्य होतं. एक टायगर पोलीस खात्यात वाढलेला आणि तयार झाला तो कुत्रा मालकांच्या आज्ञेत होता. आईने हाक मारताच घरात घुसल्या परक्या माणसाच्या नरडीचा त्याने घोटच घेतला असता. पण ती चंदी तर त्याच्या गळ्याभोवती हात घालून बसली होती. टायगर तिला भीत नव्हता, पण ओळखतही नव्हता. तसाच्या तसा उभा राहून तो तिच्या नजरेत नजर लावून पाहत होता. मोठी चमत्कारिक गोष्ट. तिने वर्णन केलेला अपघात खरोखरच झाला होता. सोनचाफ्याची फुलं काढायला तो झाडावर चढला होता आणि कुजक्या फांदीवर भार दिल्याने खाली पडला होता. तो जीवावरच बेतायचं, पण मनगटावरच्या जखमेवर निभावलं होतं. बाबांनी रागाने ते सोनचाफ्याचं झाडच तोडून टाकलं होतं तेव्हा ती जागा साफ केली होती. त्या अपघाताचं तिने किती अचूक वर्णन केलं होतं. सुरुवातीची बाहेरच्या खोलीतली फर्निचरवरची रचना तिने अगदी तंतोतंत वर्णन केली होती. आपण प्राध्यापक शारंगपाणीची मुलगी असल्याचा ती जो दावा करीत होती तो अगदीच पोकळ नव्हता. पण हे वेड तिच्या डोक्यात कसं शिरलं? ती कोण होती? तिचं नाव काय होतं? कुठे राहत होती? त्याला आता स्वतःची जराशी शरम वाटली. ती काय मागत होती? नुसता आशीर्वाद? तिच्या शब्दाने आणि तिच्या वागण्याने त्याच्या काळजातली अगदी आतली कोणती तरी तार छेडली गेली होती. त्याचं सगळं वागणंच चुकलं होतं. तिला आत बोलवायला हवी होती. चहाचा एखादा कप द्यायला हवा होता. तिची चौकशी करायला हवी होती. आता ती जिथून आली होती त्या 10-20 लाखांच्या शहरात गडप होणार होती. हरवलेल्या माणसाच्या जाहिराती वर्तमानपत्रातून सतत येतच असतात. सदाशिवने या जाहिराती, फोटो इत्यादी तारीखवार एकत्र लावून ठेवण्याचं काम एकावर सोपवलं होतं. तेव्हा फायलीमध्ये डॉक्टर कुलकर्णी यांनी दिलेली जाहिरात असणं हा योगायोग नव्हता. योगायोग हा होता की नेमकी त्याच दिवशी काही ना काहीतरी कारणाने ती फाईल सदाशिवसमोर येणं आणि मनाशी विचार करत असताना एक चाळा म्हणून तो फायलीची पानं चाळत होता आणि फर्र आवाज करीत पानांची चळत सरळ झाली आणि समोरच तिचा फोटो होता. खरोखर ईश्वराचे आभारच मानायला हवेत त्याला वाटलं. खाली डॉक्टरांचा पत्ता आणि फोन नंबर होता. आधी त्याला वाटलं त्यांना फोन लावावा, पण इन्स्पेक्टर शारंगपाणीचा फोन आहे म्हटलं की त्यांना विनाकारण काळजी वाटायची. सर्वसाधारण लोक पोलिसांपासून जरा 4 हात दूरच राहतात ही त्यांच्या रोजच्या अनुभवातील गोष्ट होती. रविवारी स्वतःच त्यांची गाठ घ्यायचं त्यानं ठरवलं.
आणि मग एकाएकी मनावरचं दडपण दूर झालं आणि तो आपल्या रोजच्या कामात पूर्ण लक्ष घालू शकला. 7च्या सुमारास तो परत घरी आला. आई बाहेरच्या खोलीतच बसली होती आणि त्याला दिसलं की ती अजून अस्वस्थ आहे. अशी काय बसली आहेस, त्यानं विचारलं. अरे, ती बाया सकाळी येऊन गेल्यापासून काही सुचतच नाही बघ. अगं आई, ती जाताना सांगून गेली ना, ती पुन्हा आपल्याला त्रास द्यायला यायची नाही म्हणून. मग आता जा की तिला विसरून. पण सदा, तू एवढा पोलीस खात्यातला, तिने आपल्या घरची एवढी बित्तम बातमी कशी काढली याचा तरी शोध घे की रे. पण आई, नवल वाटत नाही का, तिला या इतक्या वर्षांपूर्वीच्या गोष्टी कशा माहीत होत्या? अरे, हे भामटे घरातल्या गडी माणसांची संधान बांधतात आणि त्यांच्याकडून लहान मोठ्या गोष्टी काढून घेतात. घरात तर अशी वावरत होती की एखाद्याला वाटेल हिचा सारा जन्मच इथे गेला आहे. ती तेच म्हणत होती. सदाशिवने स्वतःशीच विचार केला. त्या क्षणी त्याने ठरवलं की त्या बाईची भेट घेण्यासाठी तो पुण्यात जाणार आहे. हे आईच्या कानावर अजिबात घालायचं नाही. आई स्वतःच्या जीवाला आणखी घोर लावून घ्यायची. रविवारी 10च्या सुमारास तो निघाला. संध्याकाळपर्यंत परत येणार नाही. कदाचित एखादा दिवस पुण्यात मुक्कामही करावा लागेल याची त्याने आईला कल्पना दिली. डॉक्टर कुलकर्णीचा पत्ता सापडायला वेळ लागला नाही, पण ते बाहेर गेले होते. रविवारी डॉक्टर घरी सापडणं ही अगदी कठीण गोष्ट आहे याची त्याला कल्पना होतीच. समाधान एवढंच होतं की डॉक्टरांच्या पत्नीने त्यांना हॉलमध्ये बसून घेतलं आणि सांगितलं की डॉक्टर एवढ्यातच परत येणार आहेत असं. पण त्यासाठी त्याला अर्धा तास थांबावं लागलं. डॉक्टर खोलीत येऊन बसताच त्याने आपली ओळख करून दिली. नाव ऐकताच डॉक्टरांनी जरा चमकून त्याच्याकडे पाहिलं, पण ते बोलले काहीच नाहीत. त्याच्याच पुढे बोलण्याची वाट पाहत थांबले. डॉक्टर, वर्तमानपत्रातली आपली जाहिरात मी वाचली. डॉक्टरांनी केवळ मान हलवली. हो या अर्थी. खरं तर त्या बाई संबंधातच मी आपली भेट घेतली आहे. छान. तुम्ही त्यांच्या संबंधात काय माहिती देऊ शकतात? उलट आहे, मीच त्यांची माहिती विचारण्यासाठी आपल्याकडे आलो आहे, सदाशिव म्हणाला. डॉक्टर हसत म्हणाले, आम्हाला माहिती असती तर मग आम्ही वर्तमानपत्रात ती जाहिरात कशासाठी दिली असती? डॉक्टर, यात माझा संबंध कसा आला ते सांगतो, सदाशिव म्हणाला. मी तळेगावला असतो. पोलीस इन्स्पेक्टर आहे. तिथेच आमचा बंगला आहे, त्यात राहतो. आता परवाच्याच गुरुवारची ही गोष्ट आहे. सकाळी 11च्या सुमारास या फोटोतल्या बाई आमच्या घरी आल्या. माझी आई घरात एकटीच होती. या बाईने तिलाच आई अशी हाक मारायला सुरुवात केली. माझ्या आईला माझ्याखेरीज इतर कोणतंही अपत्य नाही. एखाद्या परक्या स्त्रीने असा दावा करणं किती विलक्षण गोष्ट आहे, नाही का? मग आई जराशी घाबरलीच. मला ऑफिसमधून बोलावून घरी आणलं आणि डॉक्टर, त्या स्त्रीने मलाही भाऊ म्हणून हाक मारायला सुरुवात केली. मला तो जरासा शॉकच होता. मग तुम्ही काय केलं? डॉक्टर, तिच्या बोलण्याची इंटेन्सिटी काही विलक्षणच होती. एक आणखी सांगायचं राहिलं. मला बोलावून घ्यायच्या आधी आईने टायगरला हाक मारली. टायगर, आमचा कुत्रा, मोठा जबरदस्त आहे. आई सांगते की टायगरला पाहताच ती बाई घाबरली तर नाहीच, उलट अगं बाई, अजून आहे वाटतं हा म्हणत टायगरच्या गळ्याभोवती अक्षरशः हातांची मिठी घातली तिने. पुढचं जरा चमत्कारिक आहे. अनोळखी माणूस समोर आलं तर टायगर गुरगुरला असता. ओळखीचं माणूस आलं असतं तर तेही त्याने आपल्या पद्धतीने दाखवलं असतं. वाघ, बिबळ्या असं काही भयानक जनावर आलं असतं तर त्याने शेपटीच पायात घातली असती. पण त्याने यातलं काहीच केलं नाही. जवळ आलेल्या स्त्रीच्या नजरेला नजर लावून तो नुसता उभा होता. मला तर त्याचा अर्थच समजत नाही. मग आता आणखी एक नवलाची गोष्ट ऐका.
तुला आम्ही ओळखत नाही म्हणताच त्या बाईने त्या घरात घडलेल्या खूप वर्षांपूर्वी घडलेल्या काही घटना सांगितल्या. पण आईने संतापाने तेव्हा सारं घरच डोक्यावर घेतलं. तेव्हा ती बाई खिन्न झाली आणि निरोप घेऊन गेली. ती आईसमोर आशीर्वादासाठी वाकली, पण आई मागे सरली. माझ्याकडून सुद्धा तिला फक्त आशीर्वादच हवा होता. ती निघून गेल्यानंतर मला उमगलं, आपण तिचं नाव गाव सुद्धा विचारलं नाही. ती भामटी तर खास नव्हती, वेडीही नव्हती. मनाला सारखी चुटपुट लागली होती. तेवढ्यात वर्तमानपत्रातली तुमची जाहिरात वाचनात आली. सवड मिळताच आलो आहे. तुम्ही माझी तिच्याशी गाठ घालून द्याल का? हो. मग आजच होईल तर बरं. आजचा दिवस मला मोकळा आहे. आज नको. आज नको का? उद्या तिची एक महत्त्वाची भेट आहे. या बसा, मी तुम्हाला तिची चमत्कारिक हकीकतच सांगतो. शेखरने स्नेहाची सर्व हकीकत सदाशिवला सांगितली. म्हणजे ती तळेगावला येणार हे तुम्हाला माहीत होतं? माझ्याच गाडीतून ते दोघे तळेगावला आले होते. पण कशाचाच अर्थ लागत नाही, नाही का? हो, सर्व प्रकरणच जरा चमत्कारिक आहे खरं. आजचा दिवस जाऊ द्या, ते का म्हणालो ते आत्ता तुम्हाला समजलं असेल. उद्या 11च्या सुमारास ती बँकेत जाणार आहे. 11:30-12 वाजेपर्यंत परत येईल. मग तुम्ही तिची अवश्य भेट घ्या. तिच्या स्मृतीत तिचं जे एक पूर्वायुष्य आहे त्यातले फक्त तुम्ही खरे आहात. तिच्या डायरीत अनेक मैत्रिणींचे पत्ते होते, फोन नंबर्स होते. ते सर्व फोन नंबर चुकीचे निघाले. त्या नावाची माणसंच नव्हती. तिच्या आठवणीतलं तिचं घर नव्हतं, काही नव्हतं. तुम्ही पहिलेच खरे असे तिला भेटता आहात. पाहूया तिची रिॲक्शन काय होते ती. अर्थात मी तिला काही नाही. मनात आपला एक विचार आला होता. ठीक आहे, हा घ्या तिचा पत्ता आणि उद्या 12 नंतर. ओके? येस. आणि तुमचा मी खरोखरच फार फार आभारी आहे. त्यांना भेटण्याची मलाही जरा उत्सुकताच वाटायला लागली आहे. आज काम पुरं होईल अशी आशा होती, पण ठीक आहे, मी उद्याची सवड काढतो आणि त्यांची भेट घेतोच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.